तर हॅलो गाईज, आपण खूप दिवसानंतर लिटरली 1 वर्ष झालं आपण व्हिडिओ नाही काढला आहे. जनरली माझी परीक्षा संपली तर आपण आलो आणि माझे तुम्ही पाहू शकता मागे ते हे राजधानी आहे. इथे तुम्हाला पाहिजे म्हणजे राजधानी थाई मिळते. तुम्हाला जी थाई खायची असते ती थाई मिळते तुम्हाला. तर आता मी आणि माझे 2 अजून मित्र आलो आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊ. तेथे जनरली यावेळेस गर्दी नसते म्हणून यावेळेस आलो आहे. पण तर आतमध्ये जाऊन पाहू जेवण कसं आहे आणि काय टेबल बसल्यावर तुम्हाला दाखवतो सगळं. ही आमची थाई इथे काय काय येतं पाहू. आता आपण फायनली आतमध्ये बसलो आहे. तर तुम्हाला दाखवतो की थाईत आमच्या काय काय देतात. तिथं म्हटलं जातं की टोटल 12 ते 15 डिशेस देत आहे. तर ते पाहू आपण काय काय देतात. आता सुरुवात करू त्याला. काय बाई, त्याला कोशिंबीर मिळाली आहे. मग ही अशी पुदिन्याची चटणी आहे. ही गार्लिकची चटणी आहे. मग ही तिखट मिरची दिलेली आहे त्यांनी. आणि आता हा आंब्याचा ढोकळा आलेला इकडे. समोसा आलेला असा. इकडे आता आली आहे आपली राजस्थानची फेमस डिश दाल बाटी. हे एकदम मस्त चुरा करून देत आहे, एकदम जबरदस्त. रस्सा वगैरे टाकलेला आहे. हे वरनं आलं आहे भरमसाठ तूप. त्याच्यावर वरती चुरमा टाकलेला आहे त्यांनी. तर इथली याची खासियत आहे. हां, तर आता आपल्याला भाज्या येत आहे. मूग दही वल्ला आहे ही. मग ही आलू आणि वांग्याची भाजी आहे. तिसरी सगळ्यांची आवडती पनीरची भाजी आहे. चौथी टिंडोलाची भाजी आहे. बाकीचे पदार्थ येत आहे. त्यापर्यंत मी तुम्हाला बाकीची माहिती सांगतो. हे रेस्टॉरंट 2 भावांनी सुरू केलेलं आहे. तर याची कहाणी आहे की हे 1947मध्ये मुंबईमध्ये ईश्वरलाल आणि जुगलदास हे दोन भाव आहे. त्यांनी हे सुरू केलेलं आहे. ही म्हणजे 1947पासून यांची एक चेन आहे. तर चेन्नईत तुम्ही पहिले पाहिलं तर चेन्नईत याचे 2 ब्रांचेस होते. एक दुसऱ्या मॉलमध्ये होती आणि दुसरी इथे आहे. तर त्या मॉलमधली ब्रांच बंद झाली म्हणून आता आम्ही इथे आलो. तिथली चव तुम्हाला इथल्यासारखीच मिळेल कारण यांचीच ब्रांच आहे. आता मग एवढंच यांचं सांगण्यापासून आता हे खूप जुनं रेस्टॉरंट असं नाही की नवीन उघडलं आहे. आपण नवीन आलो आहे. आपण जुन्या याच्यात आलेलो आहे. तर त्या ॲम्बियन्सची तुम्ही पाहिलं कसं आहे, चांगलं आहे. तर आता आपण बाकीच्या डिशेस आल्यावर मी तुम्हाला पूर्ण थाळीचं एकदा सांगून देईल काय काय पदार्थ असतात काही नाही. खाण्याचं मग सांगतो कसं आहे. तर फायनली आपली ही कढी आहे, राजस्थानी स्पेशल कढी. मग ती तिखट डाळ आणि ही आपली स्वीट दाल, गोडवाली डाळ. तर हे 3 पदार्थ आता आलेले आहे. तर आता हा आपला आंब्याचा खसखसीत आंब्याचा रस आलेला आहे, पूर्ण भरलेला आहे एकदम. ह्या आपल्या पोळ्या आलेल्या आहे, पोळी पुरी. आणि ही आपली बाजऱ्याची रोटी आली आहे इथे. आणि हे त्याच्यावर आपलं गरमागरम तूप, आपलं तूप आलेलं आहे इथे. हे 2 माझे मित्र इथे 2 जेवत आहे आवरट. हे आपलं आता पापड आलेलं आहे. आणि ही आपली इथे यांची आज खास आंब्याची फिरणी आली आहे इथे. आंबे आणि तांदूळ यांचं कॉम्बिनेशन असतं हे. त्यांनी मस्त ड्रायफ्रूट वगैरे दिलेलं आहे. अजून एक वाटी भरेल. मग त्यानंतर तुम्हाला पूर्ण याचा चवीचा सांगतो मी तुम्हाला. आता आपला हा मालपोहा आलेला आहे. खूप एकदम कडू आहे. त्याच्यावरही आपली थंड रबडी एकदम अशी पडताना दिसत आहे. तर ही आंब्यानी बनलेली कलवंजी आहे. याला मला मराठीत माहिती काय म्हणतात. आणि ही खोव्यानी बनलेली पोळी आहे. हे आंब्याचा कोणता तरी पदार्थ आहे.
आपलं खास वाद्य वाजवत आपल्यासमोर आपल्याकरता खास आलेलं आहे. ओ पल्लो लट्टी के गोरी को पल्लो लट्टी के पल्लो लट्टी के गोरी को पल्लो लट्टी के जरा सो ते दो गजरे ममर पल्लो लट्टी के. ओ भाभी जी के गागर पर कांच छिलके, भाभी जी के गागर पर कांच छिलके, सामने बैठो देवरियो भाभी मेरे नीली के जरा सो टे दो गजरे ममर पल्लो लट्टी के. तर आता फायनली आपली थाळी भरलेली आहे. मला व्हिडिओ दाखवलाच असेल थाळी भरण्याचा. आता आपण चव घ्यायला सुरुवात करू. तर सुरुवात मी पोळीवरनं करत आहे. पोळी आपण तोडू एकदम सॉफ्ट पोळी एकदम. आपण पहिले जी भाजी टेस्ट केली होती ती ही आहे. तुमच्यासमोर परत एकदा मी घेऊन दाखवतो. त्याचे समोर जी घेतली आता ती चव आता तुम्हाला कशी सांगू, म्हणजे शब्द नाही निघत सांगायला. पुढची आपण आलू वांग्याची करू. ही आपला पोळीचा घास एवढूसाच आहे. आपण आलू याची भाजी आपण खाऊ. हे काय तुम्ही खाऊन घ्या. एकदम आलू आणि वांग्याची चव आहे एकदम जबरदस्त, जे तुम्ही येऊन खाऊ शकता इकडे. सध्यापुरती मी आस्वाद घेत आहे आरामात सगळ्या गोष्टींचा. आता आपली आलू वांग्याची भाजी झाल्यावर आपण येत आहे पनीर बटर मसालाकडे. हे पण यांची पोळी पण किती सॉफ्ट आहे एकदम. मग आता आपला घास चालला आहे पनीरच्या भाजीत. पनीरची फोड घेतली आपण जबरदस्त. तुम्हाला फोड दिसत आहे. पनीरची जी चव आहे एकदम सॉफ्ट आहे. वाटत आहे की पदार्थ बनवले यांनी नॉर्मल चवच आहे, याच्यात काही खास नाही वाटलं मला. पण इथल्याप्रमाणे इथलं हे पाहिलं तर प्रॉपर राजस्थानी आपण जे म्हणतो थाई म्हणतो त्याप्रमाणे पाहिलं तर ही भाजी मला आवडली. म्हणजे तुम्ही याल तर नक्की ट्राय करा. आता पनीरची भाजी झाल्यावर आपण येत आहे तिंडोला नावाची. तर ही राजस्थानी फेमस अशी हे आहे. आणि घास हे घ्या, तुम्ही खाऊन घ्या. सगळे मी तोंडात गेल्यावर घासच दाखवत आहे, कारण इथले याच्यात तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. चविष्ट पदार्थ एकदम. तुम्ही तोंडात घास केव्हा जाईल तुम्हाला वाटेल एकदम. ही भाजी टिंडोला म्हणतात त्याला. तर ही आपण जे नॉर्मल आपली कोणती परवल किंवा दुसरी कोणती खातो त्या टाईपची भाजी आहे ही. मला ही भाजी आवडली. तर चारी भाज्यांचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मी तुम्हाला कढी, डाळ आणि स्वीट्स जे आपल्या 3 आल्या त्याचं तुम्हाला सांगतो आता. तर आता बारी आली आहे कढीची. आपण असा गोळा केलेला आहे जबरदस्त. असा गोळा केलेला आहे. आता आपण हे घेऊ कढी पोळी. तुम्ही लोकही खाऊन घ्या. कढीची चव एक नंबर. हे एकदम जबरदस्त आहे एकदम. आपण कढी प्रॉपर राजस्थानी स्टाईल एकदम आंबट थोडी कडू अशी. तर पुढचा आता आपण जाऊ तिखट जाईकडे. परत असा घास केलेला आहे. त्याच्यातनं आपण बुडवून तिखट डाळ. त्यांनी नावापुरती तिखट सांगितले. तिखट काहीच नाही आहे. लहान मुलांपासून मोठे कोणी खाऊ शकतं. डाळ मला तेवढी तिखट नाही वाटली. आता ही आपली गोड डाळ. परत आपण घास बनवला आहे एकदम जबरदस्त. बुडवली. स्वीट डाळ जी आहे ती एकदमच कडू आहे आणि खूप हे आहे. नावाप्रमाणेच आहे. तर हे झालं. तुम्हाला 4 भाज्या दाखवल्या. एक कढी, 2 डाळ दाखवल्या, एक तिखटवाली, एक स्वीटवाली. तर आता बारी आली आहे दालबाटीची. मस्त गरमागरम घी टाकून दिलेली आहे तिने, चुरमा टाकून. हे पा
तर दाल बाटी विथ चुरमा हे घ्या, तुम्ही खाऊन घ्या, हे घ्या. दाल बाटी टेस्टिंग टाइम. एक नंबर. चुरमा मी जनरली बाहेर घेतो, पण आता आतमध्ये घेतलेला. एक नंबर. हे आलं तर नक्की काय करा. जबरदस्त. पुढे अजून आमरस आहे, हे अजून एक स्वीट डिश आहे आणि मालपुआ आहे. सगळं तुम्हाला सांगतो थोड्या वेळात. मला याचा आस्वाद घेऊ द्या. आता आपण आंब्याचा रस खात आहे. चमचा याच्यात याची थिकनेस वाढते आणि चव एक नंबर आहे. अजून एक वाटी मागवेल. आता दुसरं खाताना तुम्हाला सांगतो कसं वाटतं. आता आपण मँगो राईस पुडिंग ट्राय करूया. बघ, मँगो राईस पुडिंग. एक नंबर. रसापेक्षा मला हे आवडलं. मागच्या वेळेस आलं होतं, मागच्या वेळेस त्याने हे नव्हतं दिलं, यावेळेस देते. एक नंबर आहे. आता शेवटच्या गोडची हे मालपुआ विथ रबडी. डब्बा भरलेलं आहे माझं. सगळं काम झालेलं आहे. शेवटचा एक पापड एक राहिलेला आहे, तो कसा कमी आता विचार करत आहे. आणि आता ताक एक घेईल, जेवण पचून जाईल. थोड्याने आपण भेटू. हा होता आजचा मेन्यू आणि खाली तुम्हाला प्राईस जी असेल 669 ही प्राईज आहे आणि हा मेन्यू आहे. आता फायनली मी आणि हे आमचे 2 मित्र आलो होतो आम्ही राजधानीत खायला. चव यांना कशी वाटली त्यांनाच विचारू. टेस्ट कशी लागली? लाईक करो, सब्सक्राइब करो. प्रेम से तू बता. ओए ओए बोल क्या कैसी लगी? बहुत अच्छी थी, आकर खा लेना. और अक्षत का नाम बोलने से 10% डिस्काउंट मिळता आहे. तर माझं नाव सांगा, फुकटात जेवण देतील तुम्हाला. येऊन पहा. चालेल, फालतूचे लोक. तर चव ओव्हरऑल चांगली होती. आमचं बिल 2107 रुपये झालं आहे. 2000 रुपये उडाया इसके लिए. हां, आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला सगळं दाखवलं काय होतं काय नाही, कशी चव असते, थाळी कशी असते, सगळं दाखवलं तुम्हाला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजून आणि काही तुम्हाला काही वाटलं जर की चुकीचं आहे काही आहे तर तुम्ही मग तेही सांगू शकता. ते कमेंटमध्ये टाकून द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यापर्यंत बाय.